सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या संघर्षाला विनम्र अभिवादन करून आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाच्या निमित्तानं अध्यक्ष आदरणीय जाधव ज्यांचा आपण मनोगत मोकळेपणाने ऐकलं ते आमचे मित्र प्राध्यापक फुले, सुरेश केदारे, संचालन करणारे नाईक, प्रस्तावित करणारा पंकज आणि सभागृहात आपण सर्वजण आहात. जेजुरीकर मॅडम खूप दिवसांनी समोर आल्या. खरं म्हणजे लेखकाने बोलू नये असं असतं, त्याच्या पुस्तकावर इतरांनी बोलावं, परंतु काही लोकांचा तोच आग्रह असतो की त्यांनीही बोलावं. आणि मी नेहमी म्हणत असतो की बाबासाहेब काय म्हणतात हे इतरांनी सांगण्यापेक्षा बाबासाहेबांच्या तोंडून ऐकावं, हे सगळ्यात चांगलं असतं. या अगद्या मनमोकळ्या वातावरणामध्ये आपल्या कार्यक्रमाला आपण सगळेजण केतकी प्रकाशनच्या आणि माझ्या दोघांच्या निमंत्रणामधून आला, त्याबद्दल आपलं सगळ्याचं पहिल्यांदा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. मग ते ठाण्याचे आमचे राठी असोत, प्राध्यापक असोत, आपण सर्वजण वेळ काढून या निमित्ताने एकत्रित झाला आणि काहीतरी मंथन थोडंफार पुढे जावं म्हणून उपस्थितीच्या रूपात का होईना आपलं योगदान दिलं, त्याबद्दल खरं म्हणजे धन्यवाद आहे. खरं म्हणजे मगाचपासून 2010 पुस्तक आलं ही त्याची जशीच्या तशी आवृत्ती नाही. दिस इज अ रिफाईंड प्रोडक्ट. टाइम कॉन्टेक्स्ट हा फार महत्वाचा असतो. 2010ला मी पहिल्यांदा या विषयावरती धारवाड विद्यापीठामध्ये इंडोमेंट लेक्चर डिलिव्हर केलं होतं आणि तेव्हापासून मी तो पेन डाऊन करत आलो. आणि मग आता पंकज आणि जाधव यांची योगायोगाने भेट झाली. माणसं कशी भेटतात हा एक संशोधनाचा विषय आहे. का भेटतात, कशी भेटतात, त्यातून काय घडतं, खरंच एक अभ्यासाचा विषय आहे. हे भेटले आणि त्यांनी हे 2010चं पुस्तक पाहिलं आणि ते म्हणाले आपण याची रिवाइज एडिशन करूया. आणि त्याच्यातून हे पुस्तक निर्माण झालं. आणि मग त्याचे संदर्भ जे अपडेट करायचे असतात नॉर्मली वर्तमान संदर्भासह, ते करून हे एक रिवाइज एडिशन आहे. ती ॲज इट इज एडिशन असती तर ते योग्य नव्हतं, म्हणून ही रिवाइज एडिशन आहे आणि त्याला कंटिन्युटी दिलेली आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की आंबेडकरिझम हा शब्द आहे किंवा केदारे बंधू जसं म्हणाले आंबेडकरवाद. अनेक लोकांना, विद्वानांना, तथाकथित सर्वांना असं वाटतं की आंबेडकरिझम असं काही डॉक्ट्रिन नाही आहे. हा थेरॉटिकल प्रांतातला प्रश्न आहे. त्यांना असं वाटतं की असं काही फंडामेंटल प्रिन्सिपल्स नाही आहे त्याच्यामध्ये, डॉक्ट्रिन नाही, प्रिन्सिपल्स नाही. आणि मग त्याला इझम कसं म्हणायचं. एक स्कॉलर असं म्हणतो, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कम टू दॅट कन्क्लुजन दॅट देयर इज अ सम इझम. इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस, तो असं म्हणतो. आणि त्याच्यात तेवढ्याच वाक्याला मी अंडरलाईन केलं, इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. आणि मी म्हटलं यार ती तुमची मजबुरी आहे ना, ती अडचण तुमची आहे, ती कमतरता तुमची आहे. यू कॅनॉट लोकेट इट. ती तुमचा प्रॉब्लेम आहे, तो आंबेडकरवादाचा प्रॉब्लेम नाही. आता हे मी जे कोट केलं त्यातले महाराष्ट्रातले 2 नामांकित विद्वान आहेत. आता त्यांची नावं घ्यावी मी अशी अपेक्षा ठेवू नका. राजकीय सभेमध्ये सगळं वस्त्रहरण करतो मी, या अशा प्लॅटफॉर्मवर मी नावं बिवती घेत नाहीत. ते उचित योग्य स्थळी उचित पद्धतीनं डील करायचं असतं. त्यामुळं अशी माणसं का विचार मांडतात, तर त्यांना असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांच्या संघर्षामध्ये, विचारामध्ये सैद्धांतिक असं काही नाही आहे, प्रिन्सिपल म्हणून काही नाही आहे, डॉक्ट्रिन म्हणून नाही आहे. आणि म्हणून आयडियोलॉजी किंवा इझम या स्तरावरती आमची त्याला मान्यता नाही.
आता हे जर असे विद्वान म्हणत असतील आणि त्यांना कोणी विद्वान म्हणून मान्यता देत असेल तर त्याला चॅलेंज होणं गरजेचं आहे. भौतिक प्रांतामध्ये काही रिझर्वेशन देता येत नाही, तो आपला आहे की बाहेरचा आहे म्हणून त्याला माफ करा असं काही म्हणता येत नाही. 2-3 प्रिन्सिपल मी उद्भूत करतो. एक साधा आहे की सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं काँग्रेसचं अध्यक्ष म्हणून केलेलं भाषण बाबासाहेब आंबेडकरांनी कोट केले अॅनिलेशन ऑफ कास्टमध्ये. आणि ते सुरेंद्रनाथ बॅनर्जी असं म्हणाले होते की आम्ही काही पॉलिटिकल पॉवरसाठी फिट नाही का, आमची मुलं काही परदेशात जात नाहीत म्हणून आम्ही अनफिट आहोत वगैरे 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 वगैरे. आणि मग बाबासाहेब उत्तर देतात की आर यू फिट फॉर पॉलिटिकल पॉवर दो यू डोंट अलाव युअर पीपल टू इवन ड्रिंक द वॉटर. आता मला सांगा, ही सैद्धांतिक बाजू नाही का? आर यू फिट फॉर द पॉलिटिकल पॉवर, याच्यात तुम्हाला काही प्रिन्सिपल दिसत नाही? बरं, हे एक झालं. दुसरं आपण उदाहरण घेऊ. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये मगाशी जसं तुम्ही थोडा रेफरन्स केला त्याचा, खरं म्हणजे त्यांना खूप बोलायचं होतं पण वेळेअभावी कमी बोलले केदारे साहेब. राहिलेला बॅकलॉग आपण पुन्हा कधीतरी भरून काढू, ते तुम्ही खबरदारी घ्या, पुन्हा खबरदारी घ्या. ती पहिल्यांदा एक बेसिक इश्यूच आहे की काँग्रेसवाले अनेक जण टीका करायचे बाबासाहेबांच्यावर. यू आर नॉट फायटिंग फॉर फ्रीडम, यू आर नॉट फायटिंग फॉर द फ्रीडम. फ्रीडम मुवमेंट मध्ये येत नाही. आणि आंबेडकर चॅलेंज करतात, आय एम रेडी टू फाईट, प्रोबॅबली मच मोर बिगर दॅन यू. तुमच्यापेक्षा जास्त पद्धतीनं मी करू शकतो, पण मी ज्या स्तरावरती फाईट करतो त्याच्यामध्ये तुम्ही योगदान देणार आहात का? मी जो लढा लढतो त्याच्यामध्ये तुमचं योगदान आहे का? तुम्ही त्यात येणार आहात का? तुमची जेव्हा अपेक्षा आहे मी त्या प्रांतामध्ये यावं, तर या प्रांतामध्ये तुमची यायची अपेक्षा तयारी आहे का? आणि त्याला कोणी हो म्हणत नाही. आणि फ्रीडम हा शब्द पुन्हा रिलेटिव्ह आहे, स्वातंत्र्य शब्द हा रिलेटिव्ह आहे, त्याचाही कॅनव्हास बदलणार आहे. आणि तो बदलणारा कॅनव्हास जेव्हा माझ्यासारखा माणूस आंबेडकर वाचतो, मग त्याच्यातून ते येतं जे आलेलं आहे या पुस्तकामध्ये की 150 वर्षाच्या पारतंत्र्याविरोधात लढणारी काँग्रेस आणि 5000 वर्षाच्या गुलामीविरुद्ध लढणारा आंबेडकर, खरा स्वातंत्र्य लढा कुणाचा? खरा स्वातंत्र्य लढा कुणाचा? 150 वर्षाच्या गुलामीचा. आणि याच्याही पुढं मग पुन्हा डॉक्ट्रिन येतो, पुन्हा एक प्रिन्सिपल येतं. काय प्रिन्सिपल आहे? पुन्हा ते काँग्रेसवाल्याला. आता काँग्रेसला बाबासाहेबांनी टार्गेट करण्याचं कारण म्हणजे त्यावेळेला काँग्रेसच मोठा पक्ष होता म्हणून. ही एक वास्तविकता आहे. त्यामुळे आज जर असते बाबासाहेब तर त्यांनी टार्गेट यांना केलं असतं, ते त्यांच्या सुदैवानं त्यावेळेला नव्हते. त्यामुळे कुणाला त्यांनी रिझर्वेशन दिलंय आणि कुणाला ठरवून टार्गेट केलंय असं काही कुणाची समजूत होण्याची काही गरज नाही. मग बाबासाहेब काँग्रेसला विचारतात की डू यू बिलीव्ह इन द डॉक्ट्रिन ऑफ जॉन स्टुअर्ट मिल? तुम्ही जॉन स्टुअर्ट मिलच्या सिद्धांतावरती विश्वास ठेवता का? आता आपल्यातल्या किती लोकांना जॉन स्टुअर्ट मिलचा सिद्धांत माहित असतो? सगळे काही पॉलिटिकल सायन्सचे स्टुडंट आणि मास्टर आहेत का? सर्वसाधारण माणसाला नाही कळत. मग बाबासाहेब असं म्हणतात की जॉन स्टुअर्ट मिल असं म्हणायचा की एका देशानं दुसऱ्या देशावरती राज्य करता कामा नये. हे तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही इंग्रजाला चालते व्हा म्हणता का? तर हा देश आमचा आहे, तुम्ही परके आहात म्हणून आमच्या देशावर राज्य करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. ही तुमचं लॉजिक आहे, हेच तुमचं फाउंडेशन आहे ना फ्रीडम मुवमेंटचं. तर मग बाबासाहेब पुढे असं म्हणतात की तेच लॉजिक मी अप्लाय करतो आणि पुढे जातो. आणि ते लॉजिक पुढे अप्लाय करताना, एक्सटेन्शन करताना बाबासाहेब असं म्हणतात की जर एका देशाला दुसऱ्या देशावरती राज्य करण्याचा अधिकार नाही तर एका समाजाला दुसऱ्या समाजावरती राज्य करण्याचा अधिकार नाही. तर्कशुद्ध नाही, हा सिद्धांत नाही. पण आपले तथाकथित विचारवंत आंबेडकरिझम मध्ये इझम असं काही नाही आहे. व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी डिफिकल्ट. दॅट इज युअर डिफिकल्टी, दॅट इज नॉट आंबेडकर डिफिकल्टी. ती बाबासाहेबांची डिफिकल्टी नाही.
आणि बाबासाहेबांच्याकडून एक आणखी बघायला हवं, जरी असे काही संशोधक मंडळी काय रिसर्चच्या आपल्या मेथॉडॉलॉजीच्या काही फुटपट्ट्या घेऊन जर बसले असतील की हे तर चौकटीत बसत नाही, तर त्यांनी हे समजून घ्यावं, आंबेडकर काय आयुष्यभर मास्तरकी करत लायब्ररीमध्ये रटाळगिरी करत नव्हते. आयुष्यभर रटाळगिरी नाही केली. कुठल्या लेखकाने काय लिहिलंय, 4 वही इकडच्या घेतल्या, 4 वही तिकडच्या घेतल्या आणि मस्तपैकी PhDचा किंवा आणखीन काय, कारण माझ्या हाताखाली लॉचे 24 PhD झाले, आम्हाला माहिती आहे ते सगळं. त्यांनी तसं काही केलं नाही ना. त्यामुळं जो माणूस सायमल्टेनियसली एका थिंकिंग प्रोसेसचा भाग असतो आणि एका ऍक्टिव्हिजमचा भाग असतो, आणि हे 2 प्रवाह तो जेव्हा कॅरी करत असतो, तेव्हा तुम्हाला काही डॉक्ट्रिन, काही प्रिन्सिपल लोकेट करणं हे मुश्किल होतं. का मुश्किल होतं, तर त्याच्या ऍक्शन ह्या टाइम नुसार असतात, टाइम कॉन्टेक्स्ट नुसार असतात. आणि त्यामुळे मग एक शहाणा मोठा विचारवंत आहे, तो म्हणतो आंबेडकरांच्या मध्ये फार इनकन्सिस्टन्सी आहे, हो फार इनकन्सिस्टन्सी आहे. आता हे बाबासाहेबांच्या कालखंडात पण त्याच्यावर आरोप झाला आणि बाबासाहेबांनी उत्तर दिलं, कन्सिस्टन्सी इज अ व्हर्च्यू ऑफ अन ॲस. गाढवाचा गुणधर्म आहे. इमर्सनचं कोटेशन. सातत्य हा गाढवाचा गुणधर्म आहे. आता सातत्य हा जेव्हा गाढवाचा गुणधर्म आहे असं इमर्सनचं कोटेशन बाबासाहेब आंबेडकर करतात, तेव्हाच कुठल्याही महापुरुषाचा विचार किंवा संघर्ष हा प्रवाहीच असला पाहिजे. तो असतोच. दॅट इज द डायनॅमिझम. हा गतिवाद आहे. हा गतिवाद आहे. गतिवाद हा बदलला पाहिजे वेळेनुसार, कॉन्टेक्स्टनुसार, परिस्थितीजन्य जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी लगेच अगदी सहजपणे रेफरन्स देतो. सेपरेट इलेक्टरेट बाबासाहेबांनी 32 साली राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये लावून धरला, मोठ्या ताकदीने लावून धरला. त्याच्यातून काय घडलं ते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावर माझं स्वतंत्र पुस्तक आहे, गांधी आणि काँग्रेसने केलेला महाविश्वासघात. ते एक स्वतंत्र पुस्तक आहे, त्याची 5वी आवृत्ती निघाली. पण जेव्हा घटना समितीमध्ये हा प्रश्न आला आणि तोही इंडिया पाकिस्तान पार्टिशनच्या बॅकग्राऊंडवरती, बाबासाहेबांनी तो मुद्दा फार रेटला नाही. कदाचित त्यांना जाणवलं असावं की कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये ते यशस्वी नाही होऊ शकत जे राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये होऊ शकले. तर हा जो बदलता कॅनव्हास असतो तो समजून घ्यावा लागतो. तोच गतिवाद असतो. आणि गतिवादाचं साधं उदाहरण आहे, हो, बाबासाहेबांची चळवळ जसजशी प्रवाही होत वाढत 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 गेली, त्यांनी आपल्या प्रकाशनाची नावं सुद्धा बदलली. मूकनायक ते प्रबुद्ध भारत हा जो प्रवास आहे ना, तो त्यांच्या आंदोलनाचे टप्पे देणारा प्रवास आहे. म्हणजे मूकनायकापासून 20ला सुरुवात होते आणि 56 पर्यंत प्रबुद्ध भारत, मग मध्ये कुठे बहिष्कृत भारत आहे, समता आहे, जनता आहे. त्यांना एकच ठेवता आलं असतं ना, ब्रँड, मोनोपोली, रजिस्टर्ड, पेटंट राईट वगैरे वगैरे. त्याने असं का नाही केलं? त्यांनी ना त्यांच्या प्रकाशनाची नावं ठेवली कायमची, ना संघटनेची नावं कायम ठेवली. ती सातत्याने बदलली. त्याचं कारणच असा की कालपरत्वे, त्याच्यामध्ये बदल आणि जास्त आवश्यकतेनुसार गतिमानता आणणं हा चाणाक्ष नेत्याच्या संघर्षाचा अविभाज्य घटक असतो. नाहीतर आपले नेते आहेत अजून 1972 साली पॅन्थर कशी झाली याच्या पुढेच जात नाही. आपले RPIचं एकीकरण 56चं बिघडलं, ते अजून का सरकलं नाही पुढं, याच्यातच अडकतात. त्या बिचाऱ्यांची दया येते, कीव येते. मग त्यांना काय आंबेडकर पेलवणार आणि मग ते आंबेडकर वादाला काय यशस्वी रूप देणार, ही फार मोठी शोकांतिका आहे. दुसरा एक हेतू या पुस्तक लिहिण्याचा आहे, आजकाल बाबासाहेबांचं ग्लोरिफिकेशन. आणि ग्लोरिफिकेशन फ्रॉम दॅट अनएक्सपेक्टेड क्वार्टर, कुणाकडूनही उदो अर्थात या उदोला कंटाळून शौरीनं मध्ये 97ला वर्शिपिंग ऑफ फॉल्स गॉड्स आणलं होतं. त्याला माझा रिप्लाय त्यावेळेला इंग्लिशमध्ये होता, तेही मोनोग्राफ होता.
97ला. आजचे हे जे उदो आहे ग्लोरिफिकेशन ऑफ दोन गोष्टी आहेत. नॉट ओनली आंबेडकर, इवन कॉन्स्टिट्यूशन ग्लोरिफिकेशन आहे. भारतीय संविधानाचं पण ग्लोरिफिकेशन सुरू आहे, आंबेडकरांचं पण ग्लोरिफिकेशन सुरू आहे. आता या ग्लोरिफिकेशन मध्ये धन्यता मानणाऱ्यांची संख्या खूप आहे, टाळ्या वाजवणाऱ्यांची संख्या खूप आहे, खालून शिट्ट्या वाजवणाऱ्यांची संख्या खूप आहे. मी काय म्हणालो काल, शिट्टे कोण वाजवतो तुम्हाला माहित आहे? बरोबर, त्यांची संख्या खूप आहे. पण माझ्यासारख्याला त्याच्यात धोके खूप दिसतात, प्रॉब्लेम खूप आढळतात. या ग्लोरिफिकेशन मुळे नको त्या एक तर अभ्यास संस्कृतीच्या पर्वाचा अंत होतोय. डिजिटल युगामध्ये, गुगलायझेशन याच्या युगामध्ये मूळ संदर्भ मागे पडतायत, फेक संदर्भ पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्यातील इतिहास मांडला जाईल तो अत्यंत वाईट दृष्टीनं. याच्यात एक भाग आहे आंबेडकर ऑन हिस्ट्रिओग्राफी, इतिहासाची मांडणी कशी करावी असा एक याच्यात भाग आहे या पुस्तकामध्ये. आणि मग बाबासाहेब आंबेडकर कोट करतात. मी अगदी अल-बेरुनी पासून कोट केलंय. अल-बेरुनी म्हणजे फार मोठा अगदी 13व्या-12व्या शतकातला इतिहासकार आहे. हे जे ग्लोरिफिकेशन आहे, आता राज्यघटनेचं ग्लोरिफिकेशन नाही का हो? संविधान चौक, संविधान मंदिर, माथा टेकणं, संविधान बंगला, अरे काय संविधान यात्रा. आता हे संघर्षाचं प्रतीक आहे का? याच्यात कुठेतरी मुवमेंट, संघर्ष असं काय आहे का? काही नाही ना. आणि याच्यामध्ये नवीन पिढी मोठ्या प्रमाणात अडकते, गुंतते. त्यांना हे आवडतं आणि त्यांना आवडावं म्हणून एक यंत्रणा काम करते. तुम्ही मूळ विचारापासून दूर जावं म्हणून एक यंत्रणा काम करते. तुम्ही त्याच्यापासून दूर का जावं, तर त्याचंही उत्तर आहे, उत्तर स्पष्ट आहे. त्यांना असं वाटतं की आता आम्हाला या भारतामध्ये कोणी विरोधक नाही, जे काही विरोधक होते ते आम्ही मोडीत काढले, राहिलेले आहेत ते वन इलेक्शन वन नेशन अजेंड्यात मोडून काढू. कंबरटा मॉडेल त्या सगळ्यांना मोडीत काढू. कोणता विचार आमच्या विरोधात उभा राहता कामा नये. दुसरा कुठला विचार राहील ना राहील, पण एखादा फाटका माणूस निळा झेंडावाला जर समोर आला तर तो एक प्रॉब्लेम आहे. त्याला नसेल झोपडी, त्याला नसेल शिक्षण, पण त्याच्यामध्ये दगड मारण्याची ताकद आहे. दगड दोन्ही अर्थानं, नाहीतर तुम्ही फिजिकल अर्थानं घ्याल, त्याच्यात दोन्ही दगड मारण्याची ताकद आहे. आणि तोच आम्हाला धोका वाटतो, तो धोका वाटतो. मग तो धोका टाळायचा असेल तर तुमची दोन हत्यार आहेत ना, एक बाबासाहेब आणि एक संविधान, तेच आम्ही आपलं करून घेतो. ते दोन्ही आम्ही आपलं करून घेतो. आणि हे मोठ्या प्रमाणावर आहे. आज अनेक लोक म्हणतात, आमचे मित्र, की आजकाल राहुल गांधी फार बहुजनवादाची भाषा बोलतात. हो, जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी. आता याचे पॉलिटिकल कॉमेंट्री म्हणून मी सांगतो, म्हटलं त्याची दोन उत्तर. एक, मरता क्या न करता, हे एक उत्तर. एक उत्तर तुम्ही पॉलिटिकल अनालिसिस लिहिता लोकसत्ता मधून महाराष्ट्र. आणि दुसरं पॉलिटिकल उत्तर, जे आमच्या सोबत बीएसपीच्या कालखंडात ह्या घोषणा देणारे आम्ही होतो ना, त्यातले तिथून अर्धे उठले आणि ते तिकडे गेले आणि ते ट्रेनिंग द्यायला लागले. ते दिल्लीचे आमचे कोण आहेत ते आपले तिकडे आहेत. आता हा न्यू डिस्कोर्स त्यांना काय ऍक्सेप्ट करावं असं वाटतो, आणि त्याचं पॉलिटिक्स आहे. तिथे काय सोशल पॉलिटिक्स, सोशो कल्चरल मुवमेंट नाही. लेट अस बी व्हेरी फ्रँक, सोशो कल्चरल मुवमेंट नाही. तिथं काय आंबेडकरी, फुले शाहू आंबेडकरी विचाराची मुवमेंट उभी राहावी हा हेतू नाही.
दॅट इज द जस्ट प्युअरेस्ट मॅटर ऑफ पॉलिटिक्स. प्युअरेस्ट मॅटर ऑफ पॉलिटिक्स. हे जे अप्रोप्रिएशन करतायत आता, आंबेडकर संघ शाखेला भेट दिली. कुठली संघ शाखा, कधीची? अरे एखादा तरी फोटो दाखवा ना. मी इथं माग एका कार्यक्रमाला कराडला गेलो तर तिथे मोठे मोठे बॅनर पाहिले. कराडच्या शाखेला RSSच्या बाबासाहेबांनी भेट दिली. माग पुण्याच्या शाखेला त्या दत्तोपंतांनी तर कहरच केलाय. त्यांनी एका पुस्तकात लिहिले त्यांच्या की आम्हीच प्रचार केला भंडाऱ्यामध्ये बाबासाहेबांचा. समाजवादी लोक काही मतदान करणार नव्हते आणि मग आम्ही गेलो गुरुजीकडं आणि गुरुजी सांगितले जावा तुम्ही प्रचार करा. आता हे लिहून ठेवावं कोणी? दत्तोपंतांनी. आता ती लेडी डायना, प्रिन्स डायना आता हयात नाही, मी लिहून ठेवतो. माझं तिच्यावर प्रेम होतं, तिचं माझ्यावर प्रेम होतं. आणि तेवढ्या अगोदरच तो ऍक्सिडेंट झाला. काय भंकसपणा. त्या अरुण शौरीच्या पुस्तकाचा असाच संदर्भ मी त्याच्यात जो उत्तर दिलं त्यावेळेला 97ला. तर त्या अरुण शौरी आता मोठ्या ताकदीचा माणूस, पत्रकार माणूस, हे तर आपण तेवढं मानतो ना, तेवढा फेअरनेस आमच्याकडे आहे. तुम्ही भले नालायक असला तरी म्हणजे जी क्वालिटी आहे ते आहे. त्याचा सदुपयोग की दुरुपयोग हा एक वेगळा भाग आहे. आणि त्या शौरीनं त्याच्या पुस्तकात असा आरोप केला की बाबासाहेब जे लॉ मिनिस्टर झाले ते जगजीवन राम. कुणामुळं? जगजीवन राम. आणि ते मी सगळं त्याला रिप्लाय तयार करताना सगळं वाचलं, मुद्दे असं सगळं वाचलं. त्याला विद्यापीठात होतो आणि विद्यापीठ आपल्याला अभ्यास करायला पैसे देतं ना, पगारांना. मी नेहमी प्राध्यापकाला म्हणतो वी आर पेड फॉर स्टडिंग, टीचिंग नाही. अभ्यास करावा म्हणून आपल्याला पगार असतो. आणि ते मी सगळं बघितलं आणि त्याचे संदर्भ ग्रंथ तपासले. मग संदर्भ सूची असते ती तपासली की अरुण शौरी कशाच्या जीवावर म्हणतो. आणि त्यानं खाली संदर्भ दिला. संदर्भात काय नाव दिलं माहितीये का? की ही माहिती जगजीवनराम व बाबासाहेब मंत्री झाले हे शौरीला कोणी सांगितलं? इंद्रायणी देवीने. इंद्रायणी देवी कोण? जगजीवनरामाच्या पत्नी. त्यांनी सांगितलं. आता ओरल कॉन्व्हर्सेशन हा रिसर्च मध्ये पुरावा होतो का? बर ते जाऊ द्या बाजूला. बर पुढं म्हणे नुसतं तिनं सांगितलं नाही तर तिने एक पुस्तक लिहिलंय, त्या पुस्तकात ते लिहिलेलं आहे. इंद्रायणी देवी, आता तुम्ही किती लोक ओळखता माहित नाही, ती काही फार शिकले सवरलेली महिला नव्हती बिचारी, पण आपली लिहित होती. तिच्या पुस्तकात हा संदर्भ. मग शेवटी मी संदर्भ पाहिला. तिच्या पुस्तकाचं नाव काय? पुस्तकाचं नाव कही सुनी बातें. कही सुनी बातें हा रेफरन्स अरुण शौरीचा. आता शौरी सारख्या जर्नलिझम प्रांतातल्या स्टॉलवर्ड माणसाला आंबेडकरांच्या वरती हल्ला करताना कही सुनी बातें सारख्या पुस्तकांचा रेफरन्स जर घ्यावासा वाटत असेल तर यांच्या बौद्धिक नालायकीची पातळी आपण भर चौकात मांडायची नाही तर कुठे मांडायची? हेही अलीकडे एक मी पुस्तक वाचलं, मोठा ग्रंथ आहे बाबासाहेबांनी लिहिलेला. बाबासाहेबांनी जाती विनाशाचा विचार भरपूर प्रमाणात उधळला परंतु त्याला लॉजिकल एंड पर्यंत नेलं नाही असा एक आरोप. पहिल्यांदा डिसएडव्हान्टेज कम्युनिटीतून निर्माण झालेला माणूस किंवा विचारवंत किंवा कुणी महापुरुष त्याला आपल्या विषयाचा अजेंडा बनवणं किती मुश्किल असतं ते त्याच्या लेवलला गेल्याशिवाय कळत नाही. आंबेडकरांनी कमीत कमी अॅनिलेशन ऑफ कास्ट हा अजेंडा बनवला. तुमची लायकी आहे का तो बनवण्याचा? मग असं जर म्हटलं तर तुम्ही म्हणाल मग आमची समीक्षा करण्याचा अधिकार काढून घेता का? आम्हाला इन्क्वायरी, स्पिरिट ऑफ इन्क्वायरी नाही का?
इन्क्वायरी जरूर करा, पण इन्क्वायरीच्या नावाखाली तुम्ही आंबेडकरांचं डिव्हॅल्युएशन करत असाल तर ते तुम्हाला भारी पडते. इन्क्वायरीच्या नावाखाली क्रिटिसिझम, फेअर क्रिटिसिझम इज अ पार्ट ऑफ पब्लिक लाईफ, नथिंग रॉंग, तो असतोच. मग ते रायटिंग असो, भाषण असो, आपण काहीही केलं पब्लिक लाईफ मध्ये तर ते दोन्ही प्लस मायनस होणारच आहे. पण त्याच्याच नावाखाली उठसूट आंबेडकरांच्या वरती टीका करणं हा जर काही स्पॉन्सर्ड इंटेलेक्च्युअलचा जाणीवपूर्वक प्रयत्न असेल तर त्याला हाणून पाडला पाहिजे जेन्युइन आंबेडकराईट लोकांनी. मी असं ठामपणाने मानतो. त्याची काही किंमत असेल ते चुकती करावीच, जसं आम्ही करतो. जसं केदारे म्हणाले, आम्हाला कुठल्याही मोठ्या पक्षात जाऊन प्रस्थापित होता आलं असतं, आमदार खासदार होता आलं असतं, पण आम्ही त्याची ती किंमत देतो, देत राहू, आम्हाला त्याची पर्वा नाही. ती किंमत देण्याची तयारी पाहिजे, आणि किंमत देण्याची तयारी पाहिजे तेव्हा आम्ही आता इथे येताना बोलत होतो. काल माझी इंटरव्ह्यू घेतली कुणीतरी, आणि त्यात मी म्हटलं की आज बीजेपी आणि संघ परिवाराच्या विरोधात लढलं पाहिजे की नाही, तर हो, त्याबद्दल कुणाचं दुमत आहे का? कुणाचं दुमत अजिबात नाही. लढलं पाहिजे, पण लढण्याच्या दोन पद्धती आहेत. आपलं जे काही बस्तान आहे ते ठेवून लढायचं की बस्तान सोडून लढायचं? माझं बस्तान ठेवून लढायचं की सोडून लढायचं? पुन्हा आंबेडकर रेफर करूया आपण. बाबासाहेब म्हणाले, आय एम प्रिपेअर्ड टू जॉईन द फ्रीडम मुवमेंट, टेल मी व्हॉट विल बी माय शेअर इन द आफ्टर इंडिपेंडन्स. आता शेअर काय? आताही आपली मंडळी वी आर रेडी टू फाईट. अरे पण तुमचं आहे काय? तुम्हाला मिळणार काय? काहीच नाही, त्याची काय नाही ना. वी आर रेडी टू फाईट. काय फाईट करणार? सर्वस्वी शरणागती पत्करून आंबेडकरी स्वतंत्र चळवळ आणि राजकारणाचं अस्तित्व संपवणं म्हणजेच ब्राह्मणवादाला खत पाणी घालणं. वाक्य जहाल आहे, सहज उत्स्फूर्तपणे आलंय. मी काही लिहून नाही घेतलेलं, ठेवून नाही. पण आंबेडकर वादाचं स्वतंत्र अस्तित्व नामोनिशान मिटवून तुम्ही म्हणाल आम्ही लढू, शक्य नाही. कारण तुम्ही ज्यांच्या सोबत म्हणून चाललाय, कोणी असो, ते राजकीय सत्तेसाठी तुम्हाला सोबत घेतील, पण सामाजिक परिवर्तनासाठी अजिबात घेणार नाही. आणि म्हणून मी मगाशीच आमचं जस्ट कॅज्युअल बोलणं चालू असताना मी म्हणालो की इन अ पॉलिटिकल फाईट अगेन्स्ट द बीजेपी अँड RSS, काँग्रेस इज अवर स्ट्रॅटेजिकल पार्टनर. बघा, मी क्लिअर कट सांगतोय, नो गोलमाल. काँग्रेस कॅन बी अवर स्ट्रॅटेजिकल पार्टनर इन अ पॉलिटिकल फाईट, but in a social and cultural fight whether Congress is going to support you. आणि त्याचं उत्तर राहुल गांधींनीच गुजरातमध्ये दिले ना. अर्धे तिकडचे तिकड आहेत, मी कशाला सांगू. वसंत साठे अध्यक्षीय लोकशाहीचा पुरस्कार जेव्हा करत होते तेव्हा वसंत साठे कुठे होते? महाराष्ट्रातल्या लोकांना कळायला पाहिजे ना. आणि सुरुवातीला जी काही ड्युअल मेंबरशिप काँग्रेस आणि संघ परिवार याच्यातून जो वाद झाला त्यावेळेला काँग्रेसची अर्धी लोक संघ परिवारात होते ना. हे सगळं वस्तुस्थिती असताना आपण याच्याकडे डोळे झाक करायची का? म्हणून आज काही लोक, मलाही माझे मित्र नातेवाईक सर म्हणतात तुम्ही काँग्रेसमध्ये यावं. मला तर अलीकडे एक माणूस म्हणाला होता तुम्ही उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत जावा. म्हणजे त्याला एकत्र होते, एकसंघ होते. म्हणजे सल्ला देणारे काही देऊ शकतात, त्यांच्या बिचाऱ्यांच्या विजन तेवढ्या असतील तेवढ्याच ते देणार, त्यांचा काही दोष. काँग्रेसमध्ये चला, इकडे चला, तिकडे चला, या पद्धतीनं तुम्ही आंबेडकर नाही समजू शकत. साधं उदाहरण आहे बघा की याच्यात 12 मुद्दे आहेत वेगवेगळे. इवन बुद्धिझम, आंबेडकरांनी बुद्धिझम पण जर रिकन्स्ट्रक्शन केलं जसाच्या तसा थोडा आहे. म्हणजे आंबेडकरांनी कुणाचं रिकन्स्ट्रक्शन नाही केलं, कुणाचं नाही केलं. एंटायर सोसायटी, पॉलिटी,
कॉन्स्टिट्युशनल लॉ, डेमोक्रेटिक सिस्टम, इव्हन बुद्धिझमचं पण रिकन्स्ट्रक्शन. म्हणून तर बुद्ध अँड धम्माच्या कॉपी सुरुवातीला जाळल्या ना काही परदेशातल्या लोकांनी, कारण म्हणाले ते बुद्ध अँड धम्मा थोडा आहे, हे आंबेडकर अँड हिज धम्मा आहे, अशी टीका झाली. म्हणून ते काही घाबरले, भिक्खू संघाला जसेच्या तसं नाकारलं. मला मंक हवा तो सोशल आर्किटेक्ट, सोशल इंजिनियर, ही त्यांची भूमिका. म्हणजे त्यांच्या बदला भूमिका या सातत्यपूर्ण सायंटिफिक आधारावरती पुढे पुढे सरकतात. हे स्वीकारायला हवं ना. मगाशी जे आता तुम्ही उल्लेख केला रिहॅबिलिटेशन पॉलिसी, खरं म्हणजे ते 1954 सालची. आंबेडकर त्याचे इनिशिएटर आहेत. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पुनर्वसन कायदा 1999चा आहे. काही होत नाही. म्हणजे त्या काळी पुनर्वसन कसं करावं याचं इनिशिएटिव्ह. तरी देखील लोक प्रश्न विचारतील, वेअर वॉज आंबेडकर. एक महत्वाचा मुद्दा आहे की आंबेडकरांची फार वैशिष्ट्ये आहेत जे आपण सहजासहजी दुर्लक्षित करू शकत नाही. त्याने 1916 साली साऊथबरी कमिशन समोर म्हणावं, माझ्या लोकांना मताचा अधिकार पाहिजे. आता 16 साली मताचा अधिकार कोण मागेल का हो? 1916ला आंबेडकरांचं वय काय? 16 9 25, 91ची 9 वर्ष आणि 16 25 वर्षातला भीमराव, कारण त्याला ते थोडे बाबासाहेब आहेत. 25 वर्षाचा भीमराव बिईंग अ फर्स्ट अनटचेबल ग्रॅज्युएट ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी म्हणून त्यांना बोलावलं होतं. तेही सहजासहजी नव्हतं. अस्पृश्याची बाजू मांडायला भरपूर लोक होते. ते तर प्रस्थापित विठ्ठलरामजी शिंदे होते. विठ्ठलरामजी शिंदे, न्यायमूर्ती चंदावरकर हे नेते होते अस्पृश्याचे. डिप्रेस क्लासेस मिशन, या संघटनेचं नाव डिप्रेस क्लासेस मिशन. त्या डिप्रेस क्लासेस मिशन तर्फे न्यायमूर्ती चंदावरकर आणि विठ्ठलरामजी शिंदे, ज्यांचं फार चांगलं पुस्तक आहे भारतीय अस्पृश्यतेतला प्रश्न, चांगलं पुस्तक आहे. हे दोन नेते ते म्हणाले मताचा अधिकार कशाला, यांना नॉमिनेशन देऊन टाका. नॉमिनेशन म्हणजे यांचे नेते, यांचे प्रतिनिधी कोण, ते नॉमिनेशन पद्धतीने ठरवलं जाईल. आंबेडकर अडून बसले, म्हणाले नाही, नो नॉमिनेशन, इलेक्शन. अहो, ज्या माणसाच्या समाजाला मत कशाशी खातात हे माहित नव्हतं, तो माणूस इलेक्शनची डिमांड करत होता. त्याची विजन किती मोठी असेल. ते इंग्रज परेशान झाले. ते म्हणाले हा 24-25 वर्षाचा पोरगा तसं काय मागणार आहे. कारण अगोदरचे चंदावरकर विठ्ठलरामजी शिंदे म्हणाले पाणी द्या, खायला नाही, शिक्षण नाही, शाळा नाही, चालायला रस्ता नाही, हे सगळं द्या अस्पृश्याला. आणि आंबेडकर गेले आणि बॉम्ब टाकला, मताचा अधिकार द्या आणि स्वतंत्र मतदारसंघ द्या. ते झाले परेशान. ते म्हणे हा माणूस असं काय वेगळं मागतो. ते अगोदरच्या मागितलं तो काहीच मागत नाही. आणि आंबेडकर म्हणतात अरे ते सगळं नव्हतं, नसलं तरी आमचा काही वंशनाश नाही झाला. आम्ही आहोत. आम्हाला पुढच्या पिढीकडे जायचं असेल तर हे आवश्यक आहे. नाहीतर आपल्याकडे आहे अजून पुतळा द्या, गार्डन द्या, चौक द्या, समाज कल्याण खातं द्या, भले 4 उपमुख्यमंत्री, 4 मंत्री डेप्युटी असले तरी चालतील. माझ्या पत्राला कवडीची किंमत नसली तरी चालेल. गाडी फिरायला पाहिजे, एक लाल दिवा पाहिजे. मी विनोदानं म्हणतो अशा सगळ्या लोकांना परमनंट ॲम्ब्युलन्स घेऊन देऊया आपण, वर्गणी बिरगणी करून, त्यांचा प्रवास शेवटपर्यंत. इकॉनॉमिक मॉडेलचा कधी विचार नाही. आता इकॉनॉमी म्हटलं तर मला कुणीतरी लेख पाठवला गेल्या आठवड्यामध्ये, नरेंद्र जाधवांनी लिहिलेला. RBI ला किती वर्ष झाली, त्याचा एक कार्यक्रम होता. आता नरेंद्र जाधव माझे मित्र आहेत, तसं काही मुद्दा नाही आहे. पण म्हटलं ना, विचाराच्या प्रांतात कुणाला रिझर्वेशन नसतं. त्याने लेख लिहिला लोकसत्तामध्ये, चांगली गोष्ट आहे. RBIची उत्पत्ती, विकास कसा. त्या लेखात त्याने असं म्हटलं की बरेच लोक समजतात की RBIची निर्मिती बाबासाहेब आंबेडकरांनी केली.
पण तशी वस्तुस्थिती नाही. हे लिहिण्यामागचं प्रयोजन काय? या वाक्याचं प्रयोजन काय? वाक्याचं प्रयोजन काय? याचा अर्थ की आंबेडकरांची जनता एकतर मूर्ख आहे, त्यांना कळत नाही आरबीआय आणि आरपीआय मधला काय फरक आहे, तो हा फरक आहे का? म्हणजे आंबेडकरी लोकांना कळत नाही, हा एक आरोप. आता ह्याचीच तुलना मी तुम्हाला घटना समितीबरोबर करून दाखवतो. आम्ही कायदा क्षेत्रातले, आम्हाला कळत नाही का बाबासाहेबांनी एकट्याने घटना नाही लिहिली म्हणून? आम्हाला कळत नाही, समजत नाही ना. तरी पण कोलंबिया विद्यापीठानं डॉक्टरेट देताना, DSc देताना, द मॅन हु हॅज चेंज द लीगल कल्चर ऑफ दिस कंट्री असा शब्द प्रयोग का करतात? का करतात? 301 सदस्य असणाऱ्या घटना समितीत एकटाच माणूस काय बसून लिहित होता का? आम्हाला कळतं ना. अरे पण त्या सगळ्या प्रोसेसला कोणीतरी कॅप्टन लागतो, कुणीतरी डायरेक्टर लागतो, कुणीतरी ऍक्टर लागतो. या सगळ्या प्रक्रियेत त्याचं क्रेडिट असतं. म्हणजे असं वाक्य लिहायचं की आंबेडकरी लोकांना असं वाटतं, म्हणजे एकतर आम्ही मूर्ख आहोत किंवा तुम्हाला कुणाला तरी खुश करायची संधी शोधताय. तुम्ही एका वाक्यामध्ये तुम्ही आपल्यापासून कट ऑफ होऊन दुसरीकडे जॉईनिंग लाईन ओपन करता. हा जो काही आंबेडकरी चळवळीमध्ये, तथाकथित विद्वानामध्ये जो काही स्वार्थीपणा आहे, आत्मकेंद्रीपणा आहे, तो प्राध्यापक असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, याच्यामुळे वैचारिक लढाई कमजोर होते. आम्हाला माहिती आहे ना आरबीआयच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांचं योगदान काय. यंग हिल्टन कमिशन जे भारतामध्ये आलं होतं, त्या कमिशनच्या समोर 1925 साली आंबेडकरांनी दिलेली साक्ष आज आणि इकॉनॉमिस्ट. ते साक्ष देण्यासाठी 25 ला हिल्टन आणि यंग कमिशन ऑन फिनान्स त्याच्या समोर हे साक्ष द्यायला आंबेडकरांना बोलवलं होतं. ते इकॉनॉमिस्ट म्हणून, दलित म्हणून नाही. पुन्हा 25 साली आंबेडकरांचं वय किती? हे 25 आणि ते 9, 34 वर्ष. आपल्याकडे 70 पार पडली तरी लोकांना अक्कलदाढी येत नाही. अनेकांना तर कधीच येत नाही, ती शेवटपर्यंत येत नाही. अरे मग ते आंबेडकर जर कॅपेबल नसते तर त्याला कशाला बोलवलं असतं? ते ब्रिटिश कमिशन आहे, ते त्याला काय मतदारसंघ निवडायचे होते काय, मतं घ्यायचे होते काय, लाडकी बहीण योजना होती का? काय पोरकटपणा. हा जो काही बुद्धिवंताच्या प्रांतामध्ये काही लोक खेळ खेळतात, त्याला कुणाचा तरी धाक बसायला हवा. बुद्धिवंतांना सुद्धा खोटं बोलण्याची ताकद होता कामा नये. ही ताकद निर्माण व्हायला हवी. ते राज ठाकरेवाले कसंही असू दे, दगड मारू काय असं, त्यांच्या विरोधात बोलायला लोक घाबरतात की नाही? घाबरतात की नाही? ते खरं की खोटं तो भाग वेगळा, पण लोक घाबरतात की नाही? मग तुम्हाला एखाद्या महापुरुषाचे विचार जपायचे असतील, संवर्धन करायचं असेल आणि ते खरंच लोकसमूहाच्या हिताचे असतील, तर त्याच्यासाठी रक्षणाची जबाबदारी कुणाची? ती कुणाची? त्याच्यासाठी काय आउटसोर्सिंग करणार का? याला घे त्याला घे, आउटसोर्सिंग होत नाही. परिवर्तनाच्या लढ्यामध्ये आउटसोर्सिंग चालत नाही. ते स्वतःच मनुष्यबळ लागेल, स्वतःच ताकद लागेल. जेव्हा दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनचा प्रोजेक्ट राबवायचा होता, तुम्ही ज्याचा उल्लेख केला, जो या पुस्तकात मी जागेअभावी तो लिहिलेला नाही संदर्भ, पण संदर्भ फार मोठा आहे. बाबासाहेब आंबेडकर काही टेक्निकली इंजिनियर थोडे होते, पण होमी भाभासारख्याने म्हणावं की दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन सारखा देशातला सगळ्यात मोठा पहिला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट जो अमेरिकेच्या टेनिस व्हॅली कॉर्पोरेशनच्या धर्तीवरती बनणार होता, त्याची लीडरशिप आंबेडकरांच्याकडे आली. पहिला हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्रोजेक्ट.
आता आंबेडकर काय टेक्निकल इंजिनियर आहेत का? ते काय सिव्हिल मेकॅनिकल काय म्हणतो ते बिलकुल नाही. पण तो माणसामध्ये अभ्यास करण्याची प्रवृत्ती आहे. बाबासाहेबांनी ते सगळी कागदपत्र टेनिस व्हॅली कॉर्पोरेशनची मागवली. टेनिस व्हॅली कॉर्पोरेशनचे डॉक्युमेंट मागवले, आराखडे मागवले, अभ्यास केला आणि त्याच्या आधारावरती प्लॅन बनवलं दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनचं. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कोल्हे सर, हा तुम्हाला रेफरन्स फार उपयोगाला पडेल. ते प्लॅन बनवलं पण एक्झिक्यूट कोण करणार? पुन्हा आंबेडकर इंजिनियर नाही. आणि त्यावेळेला देशामध्ये सगळ्यात मोठा ताकदीचा एक इंजिनियर होता पंजाबचं, त्याचं नाव खोसला. खोसला नावातला पंजाबचा एक इंजिनियर होता, ऑल इंडिया लेवलला तेवढ्या ताकदीचा. डॉक्टर आंबेडकर व्हायसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये मिनिस्टर. खोसलाला बोलावलं की खोसला, दिस इज द प्लॅन, यू हॅव टू एक्झिक्यूट. खोसला म्हणाला, मी तुमच्या हाताखाली काम करू शकत नाही. ब्लंटली. ही कधीची घटना? 44-45 दरम्यानची. मी तुमच्या हाताखाली काम नाही करू शकत. बाबासाहेब चिडले नाही, शांतपणा म्हणाले, का रे बाबा, काय कारण काय? आणि त्याने 2 कारण उत्तरे दिली. एक म्हणाला, तुम्ही जन्मानं अस्पृश्य आहात, तुमच्या हाताखाली मी काम नाही करू शकत. आणि दुसरं तो म्हणाला, तुम्ही गांधी आणि काँग्रेसचे टीकाकार आहात, म्हणून मी तुमच्या हाताखाली काम नाही करू शकत. एक सोशल, दुसरं पॉलिटिकल. बाबासाहेब पुन्हा चिडले नाही बरं का, केदारे साहेब शांतपणे ऐकलं आणि त्या खोसलाला म्हणाले, मिस्टर खोसला, आय एम अ मिनिस्टर इन द व्हायसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. मी मंत्री आहे. हा प्रोजेक्ट राबवण्यासाठी आय कॅन कॉल एनी एक्सपर्ट इंजिनियर फ्रॉम द युनायटेड स्टेट्स और UK. मी बोलवू शकतो, मला ती पॉवर आहे. पण मला जगाला दाखवायचं आहे की जर अमेरिकेचे इंजिनियर टेनिस व्हॅली कॉर्पोरेशन सारखा प्रोजेक्ट जर उभा करू शकतात, तर भारतीय इंजिनियर देखील तेवढ्याच तोडीचा प्रोजेक्ट भारतात उभं करू शकतात. आणि ती संधी मी तुम्हाला देतोय, तुम्ही ठरवा तुम्हाला काम करायचंय की नाही. आणि मग खोसलाला अक्कल येते आणि तो काम ते करतो, तयार होतो. देर आहे दुरुस्त आहे, सुधारला. म्हणजे मला सांगा की इथे आंबेडकर अनटचेबल म्हणून आपला अपमान डायजेस्ट करतो, गांधी काँग्रेसचा टीकाकार म्हणून पॉलिटिकल भूमिकेशी सहमत नाही हेही स्वीकारतो. पण तो प्रोजेक्ट देशहिताच आहे, तो मार्गी लागला पाहिजे याच्यासाठी कन्व्हिन्स करतो माणसाला, समजावून सांगतो, विचडम देतो. हे जे मोठेपण आहे ते भारतातल्या किती मोठ्या दिग्गज नेत्यामध्ये होतं आणि आहे. लेट अस हॅव अ कंपॅरेटिव्ह स्टडी. हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून हा जेव्हा प्रोजेक्ट मार्गी लागला, यशस्वी झाला, त्यावेळेला तत्कालीन गव्हर्नर होता कॅसी नावाचा, बंगालचा गव्हर्नर कॅसी. हा ब्रिटिश मॅन असं म्हणतो की आंबेडकरांचं या प्रांतातील विद्वत्ता, कॉम्पिटन्सी, एक्सपर्टीज ही एवढी मोठी आहे की मी जरी ब्रिटिश असलो आणि अस्पृश्य नसलो तरी देखील मी आंबेडकरांचा अनुयायी होईल. म्हणजे एखाद्या इंग्रजी माणसानं आंबेडकरांचं अनुयायी पण स्वीकारावं आणि आपल्यातले आंबेडकर अनुयायी आणि दुसऱ्याचा अनुयायी पण. कुणाला सोडायचं आणि कुणाला ठोकायचं, हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून म्हणतात ना, बुद्धिवंताच्या प्रांतामध्ये कॉम्प्रोमाइजिंग नसतं. आणि आंबेडकर वॉज नॉट अ कॉम्प्रोमाइजिंग लीडर, अनकॉम्प्रोमाइजिंग लीडर. अनकॉम्प्रोमाइजिंग. अनेक लोकांना माहित नाही, आरक्षणच्या तरतुदीवरती जेव्हा वादविवाद झाले 3 महिने आंबेडकरांनी नॉन कॉपरेट केलं होतं घटना समितीला. हे किती लोकांना माहित आहे? 3 महिने नॉन कॉपरेट केलं होतं. शेवटी नेहरूंना सांगावं लागलं, आपल्याकडे दुसरा माणूस नाही, गप बसा,
टोप्या उडवल्या तरी ऐकून घ्या. आणि खरंच टोप्या, ते एका काँग्रेसवाल्याने टीका केली, हे बाबासाहेब काय आमचे मंत्रिमंडळात राहतात, आमच्या टोपीवर टीका करतात, आमच्या गांधीवरती टीका करतात. ते नेहरू म्हणाले ऐकून घ्या. आपल्याकडे 2 माणसं होती, एक तेज बहादूर सप्रू जे आता खूप थकलेत, त्यांच्याकडे काही होत नाही. दुसरा एक ताकदीचा माणूस होता बॅरिस्टर M.R. जयकर, पण तो आपल्यासोबत नाही, तो आता विरोधात आहे. त्यामुळे आंबेडकरांशिवाय मार्ग नाही. हे सांगायला किती लोक तयार आहेत? हे सांगतील गांधीमुळे घेतलं, याच्यामुळे घेतलं. अरे माझ्यासारख्या कायदा क्षेत्रातल्या एका विद्यार्थ्याचा प्रश्न आहे की जी काँग्रेस 1946 साली आंबेडकराबाबत म्हणाली, पटेलांचं स्टेटमेंट आहे, घटना समितीची दारं खिडक्या बंद आहेत, आंबेडकरांना येऊ देत नाही. हे आहे का नाही रेकॉर्डवर? आहे ना? मग माझ्यासारख्याचा प्रश्न आहे की त्याच काँग्रेसला 46 साली तसं विधान करावं लागलं, मग 47 साली का पुनर्निवडणूक करून निवडून घ्यावं लागलं? याचा अभ्यास झाला पाहिजे का नाही? याच्यावर संशोधन करा ना, याच्यावर रिसर्च करा. वाय आंबेडकर वॉज रिइलेक्टेड विदाउट एनी अपोजिशन फ्रॉम द जनरल सीट ऑफ जयकर पुणे? का? काहीतरी मटेरियल असेल ना. मग त्या काहीतरी ते मटेरियल आहे, त्याचा सन्मान करण्याऐवजी गांधींना तुम्ही क्रेडिट देऊन रिकामा व्हाल, तर मी कडवा आंबेडकरवादी म्हणून स्वीकारत कसा स्वीकारणार? पुन्हा तुम्ही आंबेडकरांचं जाणीवपूर्वक डिव्हॅल्युएशन करायचं का? नाही, ते आंबेडकरांचं कामच नाही. आणि मग पुढे आहे की जर आंबेडकरांच्यावरती तुमचं एवढंच जर प्रेम होतं, नाही आंबेडकर मोठा झाला पाहिजे, उपयोगात आला पाहिजे, मग 1951च्या पहिल्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीत आंबेडकरांच्या राजकारणाचं पाणीपत तुम्ही का केलं? त्याचं उत्तर आहे कुणाकडे? कुणीही द्यावं उत्तर. कितीही मोठा काँग्रेसवाला असू द्या किंवा आपला कोणी स्पॉन्सर्ड इंटेलेक्च्युअल असू द्या, त्यानं उत्तर द्यावं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आंबेडकर म्हटलं की याच्यामुळं. आपल्याकडे आजकाल आहे ना, एखादं दलित पोरग मोठं जरी झालं, लहानपणी ह्यालाच मी पुस्तक दिलं होतं बरं का, परीक्षेला फी नव्हती, माझ्याच आजोबाने दिले, जणू काही त्याच्याच फीच्या जीवावर PhD झाला. हे जे श्रेयवादाची लढाई आहे, या श्रेयवादामुळं त्या माणसाचं वैचारिक मूल्य कमी होता कामा नये, त्याला कोणीतरी साईड इफेक्ट म्हणून देता कामा नये. आणि म्हणून आंबेडकरी विचार आणि संघर्ष हा जसाच्या तसा आला पाहिजे, जसाच्या तसा. आणि जसाच्या तसा एक शेवटचा मुद्दा सांगून मी थांबतो, कारण बोलत राहिलो तर ते भरपूर आहे. शेवटचा मुद्दा 25 एप्रिल 1948, लॉ मिनिस्टर बाबासाहेब, लॉ मिनिस्टर, कायदे मंत्री आहे, नेहरू प्राईम मिनिस्टर आहे, आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन लखनौला झालं. त्या अधिवेशनामध्ये बाबासाहेबांनी भाषण करताना म्हणाले की आता राज्यघटना येईल, त्यात भरपूर अधिकार असतील, पण त्याचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकत्रित व्हावं लागेल. आणि मग बाबासाहेबांनी मान्य केली, SC ST OBC तुम्ही एक व्हा, मायनॉरिटी तुम्ही एक व्हा. आणि तुम्ही एक झाला ते राजकीय शक्तीच्यात, कारण एक व्हा म्हणजे सामाजिक शक्ती नाही, राजकीय शक्तीच्या रूपात. पुढे बाबासाहेब असं म्हणतात, हे एकत्रीकरणाच्या प्रक्रियेत तुम्ही रोटी व्यवहार बेटी व्यवहार नाही केला तरी चालेल, कारण हे तुम्हाला कठीण वाटतं ना, रोटी बेटी, तर तुम्ही नाही केलं तरी चालेल, पण राजकीय दृष्ट्या तरी एकत्रित व्हा. आणि ते पुढे असं म्हणाले की जर हे तुम्ही केलं तर तुम्ही या देशात सत्ताधारी बनू शकता. आणि पुढे आणखी ते म्हणतात की नेहरू आणि पटेल सत्तेत आहेत म्हणून त्यांची सत्ता कायमच राहील असं काही समजू नका. नो परमनन्सी. आणि ते गोविंद वल्लभ पंत तिथं होते स्टेजवर, ते उत्तर प्रदेशचे म्हणजे सेंट्रल प्रोव्हिन्स त्यावेळेचा, ते प्रीमियर म्हणजे त्यावेळेचा मुख्यमंत्री. आणि ते बाबासाहेब असं म्हणाले, जाधव साहेब फार मोठा रेफरन्स आहे, की हे जर तुम्ही सगळं असं एकत्र केलं तर हा गोविंद वल्लभ पंत तुमच्या बुटाचे लेस बांधेल,
तुमच्या बुटाचे लेस बांधेल. आता मला सांगा, परकीयाच्या जीवावर मोठा झालेला माणूस असं बोलेल? कुणाच्या तरी मेहरबानीमुळे लॉ मिनिस्टर झालेला माणूस असं बोलेल? अहो, काही लॉजिक आहे की नाही? काही तर्कशास्त्र आहे की नाही? हा, तर्कशास्त्राचा पण अंत, मगाशी जसं म्हणालो सगळे अंत. कुबड्या घेऊन उभा राहणारा माणूस असा बोलेल का? तो तर म्हणेलच, तुम्ही आयुष्यभर पंतप्रधान राहा, मी समाज कल्याण खात्याचा मंत्री राहा. तुम्ही मरता कामा नये, मी मरता कामा नये. खरं की खोटं? अहो, एवढी क्लॅरिटी आंबेडकरांच्या मध्ये कशाच्या जीवावर आहे? झाला का दारो काँग्रेसवाले परेशान. त्यांनी लिहिलं पत्र, गोविंद वल्लभ पंताने केली तक्रार नेहरूकडं. अहो, आपल्या मंत्रिमंडळात माणूस आहे, कायदा मंत्री आहे, घटना बोलवण्याचं काम चालू आहे, आणि हा माणूस असं म्हणतो की पटेल आणि काँग्रेसचं सरकार काय परमनंट नाही, तुम्ही एक व्हा, तुमचंही सरकार येईल. तक्रार केली, नेहरूला नाईलाज झाला, नेहरूने लिहिलं पत्र, बाबासाहेबांना खुलासा करा. मंत्रिमंडळातून काढून नाही टाकलं, खुलासा करा. मग बाबासाहेबांनी खुलासा केला. मी असं म्हणालो पहिल्यांदा, असं काही नाही ते वर्तमानपत्रवाल्याने माझं ट्विस्टिंग केलं किंवा त्यांना काही कळालं नाही, चॅनेलवाल्याने माझं मोडिफाय, असं काही नाही म्हणाले. ते म्हणाले मी बोललो. पुढं ते काय म्हणतात, मी माझ्या लोकांना खोटा सल्ला देऊ शकत नाही. किती क्लॅरिटी आहे, किती क्लॅरिटी आहे. मला का नाही काढून टाकलं त्याला मंत्रिमंडळातून? आता एवढं आव्हान देणं म्हणजे त्या सरकारच्या विरोधात विद्रोहच ना, बंडच ना. वाय ही वॉज नॉट रिमूव्ड फ्रॉम द मिनिस्ट्री? जर आंबेडकर कुणाच्या तरी मेहरबानीवर जर मंत्री झाले होते, तर एवढं नेहरू पटेलांच्या विरोधात बोलून ते मंत्री कसे राहिले? काय पोटेन्शियल होती? मग त्याचा कोणी शोध नाही घ्यायचा, त्याच्यावर कोणी रिसर्च नाही करायचं? हे जे अनएक्सप्लोर्ड एरिया आहे, आंबेडकरी संघर्षामध्ये अजून अनएक्सप्लोर्ड एरिया खूप आहे, खूप आहे. जेव्हा मी म्हणतो त्यातलं मी एक उदाहरण सांगतो की जसं पार्टिशन झाल्यानंतर चिटगॉंग हिल ट्राईब हा 100% बौद्ध वस्तीचा प्रदेश पाकिस्तानला का दिला? हा प्रश्न ना निर्माण करण्याची ताकद ना दलित विद्वानामध्ये आहे, ना इंटेलेक्च्युअल मध्ये आहे, ना नेत्यामध्ये आहे. काय कारण होती? याच्यात कोणी पडायला तयार नाही. पार्टिशन नंतर अनेक आंबेडकरांची कॉन्स्टिट्युएन्सी किंवा बॅरिस्टर मंडलांची कॉन्स्टिट्युएन्सी, 4 जिल्हे खुलना, जैसोर, फरीदपूर, बलेसर, हे 4 वेस्ट बेंगॉल मधील जिल्हे, 54% लोकसंख्या असणारे हिंदू प्रदेश, हे पाकिस्तानला कसे गेले? त्यावेळेला काँग्रेसची काय भूमिका होती फाळणीच्या बाबत? खूप मोठं अनएक्सप्लोर्ड क्षेत्र आहे, पण त्याला आव्हान देणारी आपल्यामध्ये जर कमतरता असेल, तर जे सगळं सेटल झालं ते योग्य, आणि त्यामुळे ते तुम्हाला स्वीकारावं लागेल, असं काही बुद्धिवंताच्या प्रांतामध्ये करता येत नाही. शेवटी या पुस्तकात एक कोटेशन आहे. तुम्ही जोसेफ मॅझेनीकडे आला होता, आणि जोसेफ मॅझेनीच्या बाबतीत बाबासाहेबांचं ते क्लिअर कट आहे, विचार हे अमर नसतात, ते मरतात. त्याला पुढे नेणारी एक यंत्रणा लागते, त्याला वाहक लागतात, कॅरी फॉरवर्ड करणारी मशिनरी लागते. ती जर कॅरी फॉरवर्ड करणारी मशिनरी नसेल तर ते थांबतात, संपतात. डाव्या विचारसरणीचं काय? मार्जिनलाइज लोकांच्या जगभरातल्या लढ्याचं काय? ही यंत्रणा जर कार्यान्वित नाही राहिली तर मात्र मग ते थांबतं. ही यंत्रणा 2 स्वरूपात जिवंत राहिली पाहिजे, एक साहित्य स्वरूपात आणि एक संघर्ष स्वरूपात. या 2 क्लिअर कट आहेत. साहित्य आणि संघर्ष स्वरूपात, संघर्ष सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक सगळ्या स्तरावर, आणि साहित्य स्वरूपात, हे दोन्ही स्तरावरती का? तर कधी जर संघर्ष कमी पडला तर साहित्य उपयोगाला पडेल.
आणि जर संघर्ष पुढे आला तर संघर्ष हे साहित्याला जन्म देतं. संघर्षातून साहित्य पैदा होतं. त्यानंतरच्या कालखंडात अनेक गीतकार, साहित्यकार, कवी का निर्माण झाले? कसा का असेना तो लढा होता, एक विद्रोह होता. त्याचा दूरगामी परिणाम किती तो एक वेगळा मुद्दा, पण तो एक मुद्दा होता. म्हणून साहित्य आणि संघर्ष हे सोबत गेले पाहिजेत. बाबासाहेबांच्याकडून हे शिकायला हवं. जेवढं ऍक्टिव्हिजम आहे तेवढंच लिखाण वाचन आहे, तेवढंच आहे. आपल्याकडे ढोबळ मान्य आहे, आपल्याकडे फारच म्हणजे भयंकर दैन्यावस्था आहे. लिडरशिपच्या परिमाणाच्या फुटपट्ट्या आपल्याकडे फार तोकड्या आहेत. आपण त्या स्वीकारतो आणि इथली व्यवस्था त्या आपल्याला स्वीकारायला शिकवतं, जेणेकरून जेन्युइन अँड कॅपेबल माणसं लीडर बनणार नाही. पुन्हा पुन्हा फॅक्ट नव्या पद्धतीनं चालू राहायला पाहिजे. ही वैचारिक प्रांतातील आणि संघर्षाच्या प्रांतातील नसबंदी करण्याची मेकॅनिझम हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून याच्यात एक कोटेशन आहे, तेही बाबासाहेबांचं आहे, हे माझं नाही आहे, बाबासाहेबांचं आहे. आमच्या पंकजनं जरा डिझाईन चांगलं केलंय, इथंच आहे बघा, पहिल्याच पानाच्या आतमध्ये. त्यात बाबासाहेब असं म्हणतात, मेन आर मोर्टल. मेन आर मोर्टल. मोर्टलचं मराठी काय होईल? मरतील. बरोबर, म्हणजे संपतील. मेन आर मोर्टल, सो आर आयडियाज. जशी माणसं मरतात तशी विचार, आयडिया सुद्धा मरतात. पुढे असं म्हणतात, अन आयडिया नीड्स प्रपोगेशन. संकल्पना, आयडिया, विचार याला प्रसिद्धीची आवश्यकता असते, प्रपोगेशनची गरज असते. ॲज मच ॲज प्लांट नीड्स वॉटरिंग. जसं झाडाला आपण रोज पाणी घालतो तसं विचाराला देखील पाणी घालण्याची गरज, लोकांच्या समोर पुन्हा पुन्हा मांडण्याची गरज. अदरवाईज बाबासाहेब पुढे म्हणतात, हे जर नाही केलं तर अदरवाईज बोथ विल विदर अँड डाय. ते दोन्ही संपुष्टात येतील, नाश पावतील. हे जर होऊ द्यायचं नसेल तर विचार हा पुन्हा पुन्हा मांडावा लागतो. आणि हे बाबासाहेबांचं ऐकून जर अक्कल येत नसेल तर संघ परिवाराकडून तरी अक्कल घ्या. आता ह्याच्यापेक्षा स्फोटक किंवा आणखीन जोडा कुठला मारायचा? म्हणजे ज्यांना बाबासाहेब फार कठीण वाटतो त्यांनी संघ परिवार ऐकावा. ते पुन्हा 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 25 सालापासून त्यांना कंटाळा येत नाही. आपल्याला लगेच कंटाळा येतो, आपण लगेच थकतो. आणि थकणारे लोक संघर्षाचे शिपाई होऊ शकत नाहीत. धन्यवाद.